समोर तोंड उघडले, माझं नाव घेतलंय, तरी मी त्याला पकडलं गेल्यावर काय करायचं ते सांगितलं होतं, पण नाही. आता भोगा आपल्या कर्माची फळ. बाबा सत्य एक ना एक दिवस सगळ्यांसमोर येणारच. आता कावेरीची माहेरच्या चहामध्ये एंट्री होईल आणि तुम्हाला हे घर सोडून जावं लागेल. आजकाल कुणाचं भलं करावं तर करू देत नाही ग बाई. चांगलं स्थळ आणलं होतं पण हाकलून दिलं आणि ठेवली घरात पोरीला. चार पैसे कमवत होती ते पण बंद झाले. तर तुझ्या बापाला वाटतं तू इथं राहिलेली मला बघवत नाही म्हणून, पण मी हे सगळं तुझ्या बापासाठीच बोलते हो. अगं त्याला गावात फिरावं लागतं, 100 लोक बोलतील तोंडावर. जो याची पोरगी शहरात जाऊन चोरी केली, जेलची हवा खाऊन आली, असं बोललेलं तुला चालेल? आजी पण मी असं काहीच केलं नव्हतं आणि त्यांचा गैरसमज झाला होता. गैरसमज का होईना, पण तू जेलची हवा खाऊनच आलीस ना. जो लोकांना बोलायला काय जातंय, लोक मीठ मसाला लावून 4 गोष्टी पसरवतील. जो लोकांचं जाऊ दे, पण तू तुझ्या साहेबाकडून पैसे घेतलेस ते कशी काय फेडणार? अगो एक रकमी त्यांनी लाखभर रुपये दिले ना, ते काय घरात बसून फेडणार आहेस तू? त्याच्यासाठी तुला नोकरी धंदा करावाच लागणार की नाही? तो उद्या मागायला आला पैसे, तो कुठून देणार आहे एवढे पैसे? तुझ्या बापाला काय एवढे पैसे जमा करणे शक्यच नाही. तो एवढा पैसा जमा करता करता तुझ्या बापाचं सगळं आयुष्य संपून जाईल. आता लोकांचे पैसे द्यायचे म्हणजे तुला नोकरी धंदा करावाच लागेल की नाही? म्हणून मी बोलवत होते, एवढा विचार करूनच बोलत होते मी. पण मी बोलते तर माझं तोंडच दिसतं, पण मी का बोलते याचा विचार कुणीच करत नाही. ना तू ना तुझा बाप. ऐक, मी नसते ग बाई माझ्या बापाच्या छातावर ओझवून बसले असते. वहिनी, वहिनी काय झालं? मला एवढं तातडीने का बोलवलं तुम्ही? कावेरीला ज्याने कोणी या प्रकरणात अडकवलंय त्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे ते कळलंय आम्हाला. कोण आहे वहिनी? कोण आहे? कोण तो? हे तू मलाच विचारतोयस?
म्हणजे तुम्ही काय बोलताय ते कळत नाहीये मला वहिनी. पाचपुते आपल्या अकाउंटंट यांनी सगळं कबूल केलं. केलंयत ना कबूल? यांनी सगळं कबूल केलंय की हे सगळं कारस्थान यांनी केलंय. हे ह्याने केलं होतं? हा विश्वासघात हा तर खूप दिवसापासून आपल्याकडे काम करतो. हा विश्वासघात करू शकतो? तेच ना, इतकी वर्ष झाले इथे काम करतोय, पण तुम्ही त्या काल आलेल्या कावेरीला मात्र मोठमोठ्या जबाबदाऱ्या देत आहेत. आणि आमच्यासारख्या लोकांना फक्त इन्क्रीमेंट. कितके दिवस मेहनत आम्ही करतोय आणि फळ मात्र दुसऱ्यालाच मिळतंय. पाचपुते, या वर्षी तुम्हाला इन्क्रीमेंट सोबत प्रमोशनही मिळालेलं आहे. त्या प्रमोशनचं काय कौतुक? जबाबदाऱ्या द्यायला नको? जबाबदारीचं काम म्हणजे कंपनीने आपल्यावर टाकलेला विश्वास. किती वर्ष आम्ही काम करतोय पण आमच्यावर विश्वासच नाही कंपनीचा अजून. नुसता कावेरीचा उदो, कावेरी हे, कावेरी ते, कावेरी असं, कावेरी तसं. ते कावेरी कावेरी ऐकून ना माझ्या डोक्यात जेलसी निर्माण झाली तिच्याबद्दल आणि अडकवलं मी तिला. तात्यांना फोन करण्यासाठी बाहेर आले होते आणि कुणीतरी मला किडनॅप केलं. मला सोडवा इथून. हिम्मत कशी झाली त्यांच्यासोबत हे सगळं करण्याची? राज, शांत हो राज. तुला सोडणार नाहीये राज, कावेरीसाठी शांत हो. अरे देवा, काय या हल्लीच्या मुलांची परिस्थिती. स्वतःला पुढे जायचंय म्हणून दुसऱ्याचे पाय खेचायचे. काय म्हणायचं ह्या पिढीला? बाबा, हे हल्लीच्याच नाही, सगळ्याच पिढीत आढळतं. हो ना, बरं झालं वेळेत कळलं म्हणून. अरे किती मनस्ताप भोगावा लागला माहितीये त्या कावेरीला तुझ्यामुळे. भोगा आपल्या कर्माची फळं. पण वहिनी, मला हे कळलं नाही की तुम्ही मला का बोलवलं? सुदर्शन, या पाचपुतेंचं असं म्हणणं आहे की जेव्हा त्याने ती फाईल अपडेट केली तेव्हा तू तिथे होतास. मी तिथे होतो?